जो भगवान पांडुरंग परमात्मा भक्ताच्या कामात अजिबात लाज धरत नाही त्या भगवंताला तुम्ही शरण जा। एके दिवशी दुर्योधन हा युद्धाच्या मदतीसाठी भगवान पांडुरंग परमात्म्याला मदत मागण्यासाठी द्वारकेला आला। तिथं आल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा झोपलेले पाहून तो भगवान पांडुरंग परमात्म्याच्या उशापाशी जाऊन बसला आणि काही वेळातच अर्जुन आला आणि भगवंत झोपलेले पाहून अर्जुन हा भगवंताच्या चरणाजवळ जाऊन बसला आणि काही वेळात भगवंत उठले आणि भगवंत म्हणतात, अर्जुना सांग तुला काय पाहिजे। तेव्हा दुर्योधन म्हणतो की देवा, अर्जुनाच्या अगोदर मी आलोय आणि अर्जुन माझ्या मागून आलाय। मग तेव्हा भगवंत म्हणतात, अरे तू मागं होतास म्हणून मला दिसला नाहीस, बरं जाऊ दे, मग तुला काय मागायचंय? तुला सैन्य पाहिजे का मी पाहिजे? सैन्य लढेल परंतु मी काहीही लढणार नाही, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही, मी युद्ध करणार नाही, फार तर फार नेतीच्या 4 गोष्टी सांगेल, याच्या पलीकडे मी काही सुद्धा करणार नाही। तेव्हा दुर्योधनाला वाटलं की सैन्य तरी लढेल परंतु भगवान पांडुरंग परमात्मा तर काहीच करणार नाही, नेतीच्या 4 गोष्टी सांगतील, हे पण खऱ्या सांगतील की खोट्या सांगतील याची गॅरंटी नाही, म्हणून तो म्हणला मला सैन्यच पाहिजे। मग भगवान पांडुरंग परमात्मा म्हणले, बर तू सैन्यच घेऊन जा। आणि नंतर भगवान पांडुरंग परमात्मा अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तुला काय पाहिजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळी व्हावा पांडुरंग विठ्ठल अर्जुन म्हणतो, देवा मला तुम्हीच हवे। तेव्हा भगवंत म्हणतात, अरे अर्जुना मी तर काहीच करणार नाही, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही आणि युद्ध करणार नाही, फक्त 4 नेतीच्या गोष्टी सांगणार आहे। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो देवा मला तुमचं म्हणणं पटलंय, मी मान्य करतो। आणि दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी युद्ध चालू झालं। युद्धामध्ये दुर्योधनाचे सगळे सैन्य फटाफटा मरू लागले आणि पांडवांचा एकही मेला नाही। तेव्हा दुर्योधन भीष्माचार्यांना म्हणतो, पितामह तुम्ही खातात आमच्याकडून आणि रक्षण करतात पांडवांचं। तेव्हा भीष्माचार्यांना खूप राग आला आणि भीष्माचार्य म्हणतात दुर्योधना, उद्या मी निष्पांडव्य पृथ्वी करील अशी प्रतिज्ञा करतो। आणि अशी प्रतिज्ञा केल्याबरोबर इकडं भगवंताला खूप काळजी वाटू लागली, कारण ही प्रतिज्ञा काय साध्या सुद्धा माणसाची होती का काय? ही प्रतिज्ञा भीष्माचार्यांची होती। भगवंताला खूप काळजी वाटू लागली, आपले पांडव वाचले पाहिजेत म्हणून भगवान पांडुरंग परमात्मा पांडवांच्या राहुटीत आले। द्रौपदीला उठवलं, द्रौपदी उठ, आता झोपून जमणार नाही। द्रौपदी म्हणते, अहो देवा तुम्ही आत्ता आलात? तेव्हा भगवंत म्हणतात, हो द्रौपदी आता झोपून जमणार नाही, आपल्याला जावं लागते भीष्माचार्यांकडे, कारण भीष्माचार्य हे भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न आहेत। आता तू मी जसं सांगेल तसं कर, आतमध्ये गेल्यानंतर त्या संतांचं दर्शन घे, पण जाताना तुझ्या ज्या चपला आहेत त्या माझ्याकडे दे, दर्शन घे। आणि त्या संतांनी विचारलं की तू एकटी आलीस? तू म्हणायचं नाही, मी एकटी नाही तर माझ्या बरोबर एक जोडेराका हुज्जा नावाचा नौकर आहे। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की तू आतमध्ये गेल्यानंतर जर भीष्माचार्य माझ्या नामचिंतनामध्ये मग्न असतील तर तू काय कर, दर्शन घेताना बांगड्यांचा आवाज कर, कारण जगामध्ये 3 आवाज जिवंत आहेत। पहिला म्हणजे बांगड्यांचा, अहो बांगड्यांच्या आवाजाने मोठे मोठे साधू त्यांच्या तपश्चर्या भंग झाल्या, हा झाला बांगड्यांचा आवाज। दुसरा म्हणजे पैशांचा आवाज, चिल्लर पैसे, एखादा माणूस जात असेल
आणि जाताना त्याच्या खिशातून जर 2-3 रुपयाचा ठोकळा खाली पडला आणि तो जर 10-15 माणसात बसलेला असेल आणि त्याने जर ते बघितलं तर तो त्या 10-15 माणसातून उठून तो पैसा घ्यायला जातो. म्हणजे पैसा हा माणसातला माणूस उठवतो. आणि तिसरा म्हणजे कप कपाशी थोडी जरी वाजली की तुमच्या तर तोंडाला पाणीच सुटतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की भगवान पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं की तू भीष्माचार्य जर माझ्या नामचिंतनामध्ये मग्न असतील तर बांगड्यांचा आवाज कर. मग द्रौपदी आतमध्ये जाताना द्रौपदीनं आपल्या चपला भगवंताकडे दिल्या. तर भगवंताने त्या चपलाचं काय केलं बरं? संतांच्या पादुका घेण मोचे खांदी, हाती टाळ दिंडी, तर भीष्माचार्य भगवंताच्या नामचिंतनामध्ये मग्न होते. तेव्हा द्रौपदीनं भगवंताने जसं सांगितलं तसं दर्शन घेताना बांगड्यांचा आवाज केला आणि बांगड्यांचा आवाज ऐकला बरोबर तर भीष्माचार्यांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तेव्हा द्रौपदी म्हणते, पितामह हा आशीर्वाद या जन्माचा की पुढच्या जन्माचा? तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, अगं तू कोण आहेस? मग द्रौपदी म्हणते, पितामह मी द्रौपदी आहे. मग भीष्माचार्य म्हणतात, अगं द्रौपदी तू इतक्या रात आलीस आणि एकटी आलीस? ही म्हणली द्रौपदी म्हणते, नाही मी एकटी नाही आले तर माझ्यासोबत एक जोडेराका हुज्जा नावाचा नौकर आहे. तुझ्यासोबत जोडेराका हुज्जा नावाचा नौकर आहे तर दाखव मला. म्हणून द्रौपदी पुढे आणि भीष्माचार्य मागे. बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर पाहतात तर काय, जो जगाचा मालक आहे, जो ब्रह्मांडाचा धनी आहे, जगाचा जनिता, वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु. तर तो भगवान पांडुरंग परमात्मा गोंगडी घेऊन बसला होता. तेव्हा भीष्माचार्यांनी ती गोंगडी अशी जोरात ओढली आणि जोरात ओढल्या बरोबर भगवंताच्या काकेतून द्रौपदीच्या चपला खाली पडल्या. तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, देवा तुम्ही जर द्रौपदीच्या चपला गोळा करतात, तुम्ही जर पांडवांचं रक्षण करतात तर माझ्यासारखे हजारो भीष्माचार्य झाले तरी पांडवांचा एक केसही वाकडा होणार नाही अशी मी तुम्हाला प्रतिज्ञा करतो. आणि दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. युद्धामध्ये अर्जुनाच्या व सगळ्या पांडवांचे सैन्य मरू लागले. मग तेव्हा भीष्माचार्यांनी आपला रथ अर्जुनाकडे वळवला आणि अति तीक्ष्ण बाण अर्जुनास मारण्याकरिता काढला. तेव्हा सर्वांना वाईट वाटू लागले आणि सर्व चिंतेत पडले. आणि भीष्माचार्यांनी तो बाण धनुष्याला लावला आणि सोडणार तोपर्यंत भगवंत रथातून खाली उतरले आणि हातामध्ये शस्त्र घेतलं, सुदर्शन चक्र घेतलं. आणि तेव्हा भीष्माचार्य म्हणतात, देवा तुम्ही तर प्रतिज्ञा केली होती की मी
हातामध्ये शस्त्र घेणार नाही, मी युद्ध करणार नाही. आता तुमची प्रतिज्ञा तेव्हा मोडली. तेव्हा भगवंत म्हणतात की अरे भीष्मा, तुझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी मी माझी प्रतिज्ञा मोडली. अभंगाचं तृतीय चरण. भीष्म संप्रदायाप्रमाणे भजन करूया. सर्वांनी वर हात करा आणि सर्वांनी वर हात करून टाळी वाजवायची आणि मुखाने नामचिंतन करायचं. विठ्ठोबा रखुमाई, Opa!